नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या ठिकाणी फेब्रुवारी 2024 म्हणजे गतवर्षीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पेपर क्रमांक 1 माध्यम मराठी प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारी ही प्रश्नपत्रिका. प्रथम भाषा या ठिकाणी 50 गुण आहेत, गणिताचे 100 गुण आहेत, 50 प्रश्न आहेत. त्या ठिकाणी अनेक प्रश्न आव्हानात्मक आहेत. काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करावा, समजून घ्यावा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील संख्या पूर्ण घन संख्या आहेत? आपल्या लक्षात येईल 0.0270 आणि तिसरं वजा 13 या ठिकाणी 13.310 या दोन संख्या पूर्ण घन आहेत. या संख्या आहेत या ठिकाणी वजा 0.0003 वेळा आहे 625 कोणत्याही संख्येचा घन नाही. इथं सुद्धा या ठिकाणी 0.0729 ही संख्या कोणत्याही संख्येचा घन नाही. 9चा घन जरी 729 असेल तर हा पॉईंट कशातही बसत नाही, त्यामुळं पहिलं आणि तिसरं अचूक उत्तर आहे. पुढं 5/14 1/2 7/15 7/7 व 3/5 याची सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या किती पट आहे? या ठिकाणी आपण अंदाजे भागाकार केला. सर्वात लहान सर्वात मोठी संख्या समजावून घेण्यासाठी 5/14 या ठिकाणी 5/14 पहिला शून्याचा भाग झाला, 5 वर 0 घेतले 50 झाले. या ठिकाणी 14 त्रिकोण 42 50 म्हणून 42 गेले 8 उरले 80 झाले. 14×5 70.35. त्यानंतर 1/2 म्हणजे 0.5 आहे, 0.5 काय 0.50. त्यानंतर पुढची संख्या 7/15 या ठिकाणी 7 15ला भाग जात नाही 0 70 झाले. 15×4 60 70 म्हणून 60 गेले उरले 10 10 वर 0 घेतले 100 15×7 अंदाजे 0.46. त्यानंतर 6/7 6ला भाग जात नाही म्हणून 0 6 वर 0 घेतले 60 झाले 7×8 56 60 म्हणून 56 घेतले उरले 4 7×5 35 0.85 आणि 3.5 या ठिकाणी 0.5 31 0.60. आपल्या लक्षात येईल सर्वात लहान संख्या 0.35 म्हणजे कुणामुळे मिळालेला आहे 5/14 आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 0.85 ही 7/7 वरून मिळालेली आहे. या ठिकाणी सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या यांचा फरक घ्यायचा असेल तर 84 छेद सारखा नाही तिरकस गुणाकार 7×5 35 वजा 35 भागिले 14×7 98. 84 मधून 35 गेले या ठिकाणी 49 उरले छेद 98 आहे 49 एके 49 दोन्ही 98. या ठिकाणी 1/2 पटीने सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्येच्या कितीने मोठी आहे? 1/2. ओके 1/2 मिळालेला आहे 1/2. ओके 49 एके 49 98. पुढचा प्रश्न आहे सोबतच्या चौरस MNOP ची बाजू 18 सेमी आहे. बिंदू X आणि Y हे अनुक्रमे या ठिकाणी MP चा X हा मध्यबिंदू आहे तर NO चा Y हा मध्यबिंदू आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. संपूर्ण या ठिकाणी या वर्तुळाचं चौरसाचं क्षेत्रफळ आपण पाहिलं तर 18 बाजू आहे 18चा वर्ग 364 सॉरी 18चा वर्ग 324 असे बिंदू आपण विचारात घेतले. हा बिंदू जर इथं विचारात घेतला हा चौरस आहे 1 2 3 4 चौघांचं समान क्षेत्रफळात विभाजन झालेलं आहे. या ठिकाणी या त्रिकोणाचं याच्या निमपट आहे. आपल्या लक्षात येईल की हा त्रिकोण समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. 1/2 पाया 9 आहे उंची पण 9 आहे म्हणजे या दोघांची बेरीज 81 आली. ओके 99 81 भागिले 2 म्हणजे या ठिकाणी 45.5 40.5 याचं 40.5 याचं 81 आणि याचं पण
या दोघांची बेरीज पण 81. म्हणजे याचा अर्थ 324च्या निमपटच हे रेखांकित भागाचं असणार आहे, म्हणजे 162 चौसेमी. ओके. म्हणजे याचा अर्थ एक्स वाय आपण जोडला तर हा जो आयत तयार झालेला आहे, इथं 2 आयत तयार झाले आहेत, त्यांचं क्षेत्रफळ 162 असणार आहे. हा भाग त्यातून रेखांकित केलेला नाही, त्यामुळे या चौघांची बेरीज पुन्हा 162 येते. ओके. अचूक पर्याय 2. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत? या ठिकाणी पहिली एक्स वर्ग वजा 2 अधिक एक्सचा वजा 2. या ठिकाणी ह्या एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स आहे. एक्सचा वजा 2 हा खाली घेतला तर ऋण करताना ऋणचा धन करताना 1/x लावावं लागेल. वर्ग असल्यामुळे एक्स वजा 1/x 1/x याच्यासाठी आलेला आहे. यांचा विस्तार केला आपण, पहिल्या पदाचा वर्ग x, या दोघाचा गुणाकार केला तर x ला x निघून जातोय, दुपटीतलं 2 राहतोय वजा 2, आणि याचा वर्ग 1/x वर्ग, पुन्हा त्याला ऋण केल्यानंतर x वजा 2, म्हणजे हे एक पूर्ण वर्ग आहे. या ठिकाणी 64a वर्गाचं वर्गमूळ 8a आणि 16b वर्गाचं वर्गमूळ 4b कंसाचं वर्ग हाही पूर्ण वर्ग आहे. म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय जे आहेत तो पहिला आणि चौथा. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी दुसरा हा पूर्ण वर्ग नाही, कारण याच्यामध्ये शेवटचं जे वर्ग राशीतलं पद आहे ते ऋण कधीही येत नाही. इथं सुद्धा तसा प्रकार आहे. 25चं वर्गमूळ 5, 36चं 6, 6×5 30, गुणाकार एवढी, परंतु दुप्पट 60 येते, म्हणून हेही नाही, पहिलं आणि चौथं. ओके. या ठिकाणी 3x वजा 5 या समसंख्येनंतर क्रमाने असणारी 8वी विषम संख्या कोणती? या ठिकाणी 3x वजा 5 ही समसंख्या आहे. समसंख्येमध्ये 1 मिळवले की पुढची लगेच विषम संख्या मिळते, आणि पुन्हा 2 आहेत, +2 +2 +2. ओके. +2 +2 +2 +2 1 2 3 4 5 6 7 वेळा 2, आणि सुरुवातीची समसंख्या आहे, म्हणजे समसंख्या समजा 4 असेल तर 4 मध्ये 1 मिळवले की 5 येते, त्यानंतर पुन्हा 2चा फरक असतो, म्हणून 2 7 वेळा आणि 1, म्हणजे बेसाती 14, 1 2 3 4 5 6 7 2 14 आणि 1 15. 15 मधून या ठिकाणी +15 वजा 5 अधिक 10 आणि पहिलं 3x, म्हणजे 3x अधिक 10. या ठिकाणी 3x वजा 5 या समसंख्येनंतर क्रमाने असणारी 8वी विषम संख्या 3x वजा अधिक 10. ओके. अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयांनी वाढवली असती तर 3% तोटा होण्याऐवजी 5% नफा झाला असता. यावरून वस्तूची मूळ विक्रीची किंमत किती? या ठिकाणी मूळ किंमत, विक्रीची किंमत आपण मूळ किंमत C मानलेली आहे. विक्री P1 आपण मांडली पहिली, आणि नवीन विक्री P2 मानली, तर P2 बरोबर या ठिकाणी काय आहे? विक्रीची किंमत 384 रुपये वाढवली असती, म्हणून या ठिकाणी P2 बरोबर नवीन विक्री मूळ विक्रीत 384 वाढ होते. आता या ठिकाणी तोटा की 3% तोटा होण्याऐवजी 5% नफा झाला असता, म्हणजे खरेदी किमतीत मूळ किमतीत शीत तोटा 3%, म्हणून या ठिकाणी C वजा 300/100 तिरकस गुणाकार 100C वजा 397C/100 0.97C, म्हणजे P1 0.97C आलेला आहे. ओके. आणि P2 या ठिकाणी नवीन 5% नफा आहे, या ठिकाणी 5% नफा झाला असता. ओके. 384 किंमत वाढवून सांगितली असती, म्हणून या ठिकाणी जो P2 आहे 5% नफा, म्हणजे जसं इथं 3% तोटा म्हणजे 0.97, तसं इथं 5% नफा म्हणजे 1.05C 5% नफा आहे. 105/100. ओके. 105/100 5% नफा, C सुटे दशक शतक 1.05C. म्हणजे या ठिकाणी किमती गाठल्या P2 बरोबर P1 अधिक 384, हा तुमचा P2 1.05C बरोबर 0.97C अधिक 384, म्हणजे आपल्याला किंमत मिळेल, मूळ किंमत मिळेल. मूळ किंमत आपण C मानलेली आहे. 1.05 मधनं 97 गेले, C आहेच. 15 मधून 7 गेले, उरले 8. इथं आजच्या दिला
10मधून 10 गेले 0, एक गेला 0.8C बरोबर 384 आहे पलीकडं. 100 गुणलं तर दशांशाने निघून जाते इथं. 0.08ला 100 गुणलं तर 8C बरोबर पलीकडे 384ला पण 100 गुणलं तर 38,400. C बरोबर 38,400 हे भागिले 8. 8 चोक 32 या ठिकाणी उरले 6 88 64 आणि या 2 शून्य 4,800 रुपये या ठिकाणी मूळ किंमत आहे. अचूक पर्याय नंबर 4. ओके. अशा पद्धतीनं उर्वरित प्रश्न आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ स्वतः लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांच्याकडे हा शेअर पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो.